हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 20 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. जेव्हा शुभा यशवंतला म्हणत असते की अहो स्वीटीचं माहेर आणि सासर आता सध्या तरी आपण दोघंच आहोत, करूया ना थाटामाटात आपल्या मुलांचं लग्न. तेव्हा यशवंत म्हणतो, तू आता तुझं म्हणणं खरं करून राहणारच आहे. सतत दुसऱ्यांचा विचार स्वतःचा विचार कधी करायला शिकणार आहेस ग शुभा. तेव्हा शुभा बोलते, माझ्या माणसांच्या आनंदातच माझा आनंद आहे. तेव्हा यशवंत स्वतः त्या बरणीतनं 5 स्टोन काढतो आणि शुभाच्या हातात देतो. इकडे मकरंद फोनवर बोलत असतो. मित्राला सांगत असतो की अरे तयारी लग्नाची चालू आहे, मी माझ्या लग्नाचं आमंत्रण स्वतःच दिलं होतं. मकरंद कॅन्सल करणार ते आमंत्रण. तेवढ्यात शुभा तिथे येते आणि मकरंदला हात लावते आणि बोलते, फोन खाली घे. तेव्हा मकरंद बोलतो, काय झालं. तेव्हा शुभा बोलते, लग्नाचं आमंत्रण कॅन्सल होणार नाही आणि आधी होणार आहे, आधी ठरलं होतं तसंच होणार आहे. तेव्हा मकरंद बोलतो, पण बाबा. तेव्हा शुभा बोलते, मी बोलली बाबांशी. शुभा बोलते, मित्राला सांग. तेव्हा मकरंद फोन परत मित्राशी बोलतो आणि सांगतो की अरे मी ॲक्च्युली फोन याच्यासाठी केला होता की लग्नाला यायचं आहे आणि सगळ्यांनी यायचं आहे. तेवढ्यात स्वीटी पण तिथे येते. तेव्हा मकरंद फोन ठेवल्यावर बोलतो का अचानक. तेवढ्यात स्वीटी बोलते, आई कोई परेशानी है तो हम समझ सकते हैं. तेव्हा शुभा बोलते, अगं तुम्ही समजूतदार आहातच, पण कसली काळजी करायची गरज नाही आणि जर काळजी करायची आहे तर त्याची काळजी करण्यासाठी आम्ही आहोत, तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे. तेव्हा मकरंद बोलतो, आई पण बाबांनी सगळ्यासमोर सांगितलं होतं. तेव्हा शुभा बोलते, अरे मकरंद तुला कळत नाही आहे का, ही लग्नाची धामधूम चालली होती ना, मग टेन्शन घेतलं त्यांनी, सांगून टाकलं सगळ्यांसमोर. तेव्हा सीमा पण तिथे येऊन बाहेरून ऐकत असते. पण मी बोलली त्यांच्याशी, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि त्यांनाही पटलं आहे. त्यांनीही मान्य केलं आहे, आपण लग्न एकदम थाटात धूमधडाक्यात करणार आहोत. तेव्हा सीमा तिथे येते आणि बोलते, आई पण बाबांनी सगळ्यांना बोलवून त्यांचा डिसिजन सांगितला होता ना, आणि तो बरोबरही आहे. एका लग्नावरती एवढा पैसा उडवणं हे परवडणार आहे का आपल्याला. तेव्हा शुभा बोलते, अगं लग्नावरती पैसे उडवणं हे असं होतं का. हे बघ बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस एकदाच येतो, तो अतिशय महत्त्वाचा. मग हा दिवस संस्मरणीय व्हावा, आपल्या नातेवाईकांसोबत व्हावा, आपण तो छान आनंदाने साजरा करावा, असं वाटणं चुकीचं आहे का. तेव्हा सीमा बोलते, आई चुकीचं नाही आहे, पण आपली परिस्थिती बघणं हेही महत्त्वाचं आहे ना. तेव्हा शुभा बोलते, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी केला नसेल असं वाटतंय का तुला. अगं आपल्याला जमेल, आपल्याला पटेल, आपल्याला शक्य होईल असं आपल्या मुलांचं लग्न लावून देणं, त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा आठवणीत राहावा, त्यांच्या आयुष्यातल्या या आठवणी आनंददायी असाव्या असं कुठल्याही आईवडिलांना वाटतं आणि आमचीही तीच इच्छा आहे. तेव्हा सीमा बोलते, बरोबर आहे आई तुमचं, पण तेच पैसे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी उपयोगी आले असते ना, आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा शुभा बोलते, नाही बरोबर आहे सीमा तुझं, पण तुझं आणि मी तुझं लग्न आम्ही अगदी थाटामाटात लावून दिलं, मग तिन्ही मुलांना सारखा न्याय नको का. म्हणजे यावेळी हॉल वगैरे घ्यायला शक्य नाही झालं आम्हाला, पण मकरंद आणि स्वीटीचं लग्न तसंच थाटामाटात करायचं असं आम्ही ठरवलं आहे. तेव्हा स्वीटी डोळे पुसते. शुभा स्वीटीजवळ जाते आणि बोलते, सीमा या स्वीटीचे पण काही स्वप्न असतील ना तिच्या लग्नाबद्दल. सध्या तिचे आईवडील नाही येऊ शकत इकडे, मग तिची स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायला हवीत ना. तेव्हा शुभा बोलते, मकरंद स्वीटी तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही पूर्वीच्याच उत्साहात तयारीला लागा. तेव्हा शुभा स्वीटीचे डोळे पुसते आणि बोलते, आणि हे काय वेडी मुलगी, आज मेहंदीचा कार्यक्रम आहे ना आपल्याकडे, मेहंदी लगानी नाही हे क्या आत्मे हां. तेव्हा स्वीटी थँक्यू आई बोलते. तेव्हा शुभा तिला गळ्याशी लावते आणि बोलते, अशीच हसत राहा बाळा. इकडे समीर ऑफिसमध्ये सांगत असतो. तेव्हा त्याला ऑफिसचे साहेब बोलत असतात, हे बघ समीर तू सजेस्ट करतोय ह्याच्यात खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा समीर बोलतो, नाही मी याला सगळं समजावून सांगितलं आहे, तो प्रोजेक्टवर आधीपासूनच आहे ना माझ्याबरोबर, त्यामुळे प्रोजेक्ट लाईन वगैरे सगळं व्यवस्थित माहिती आहे. तेव्हा सर बोलतात, दिस इज युअर कॉन्सेप्ट समीर, क्लायंटने काही अचानक विचारलं तर तू तिथे असायला हवं. तेव्हा समीर बोलतो, बरोबर आहे, तो सुद्धा सगळं व्यवस्थित सांगू शकणार आहे, तो सुद्धा व्यवस्थित तयारी करणार. तेव्हा सर बोलतात, तुला कळत नाही किती संधी मोठी आहे तुझ्यासाठी, आणि ही संधी तू रिस्कमध्ये टाकतोय असं नाही वाटत आहे तुला समीर. तेव्हा समीर बोलतो, असं नाही होणार सर, माझा निरंजनवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सर बोलतात, पण काही गडबड झाली तर तुझी रिस्पॉन्सिबिलिटी, आणि मला विचार करावा लागेल म्हणून निघून जातात. तेव्हा समीरचा मित्र म्हणतो, समीर तुला काय वाटतं, हिमेशबाई हो म्हणतील. तेव्हा समीर म्हणतो, ए बाबा
तू नीट तयारी कर हां प्रेझेंटेशनची. इकडे स्वीटी मेहंदीसाठी तयार होत असते. तेवढ्यात मकरंद तिथे येतो आणि स्वीटीला बोलतो, काय सुंदर दिसतेस तू. तेव्हा स्वीटी बोलते थँक्यू आणि ती लाजते थोडी. तेव्हा मकरंद तिला बोलतो, काय मग आज मेहंदी आहे. तेव्हा स्वीटी बोलते हाँ तो. तेव्हा मकरंद बोलतो, हाँ तो अपने हाथों पर मेहंदी से मेरा नाम तो लिखोगी ना. तेव्हा स्वीटी बोलते नहीं तो. तेव्हा मकरंद बोलतो नहीं तो म्हणजे. तेव्हा स्वीटी मकरंदला बोलते, मेरी शादी मेरे हाथों पे, मुझे जो चाहिए वही डिझाईन बनेगी ना. आणि स्वीटी तिथून निघून जायला लागते. तेवढ्यात मकरंद तिचा हात पकडतो. तेव्हा मकरंद बोलतो, अरे पगली ऐसा नहीं होता है. लग्नात नवरीच्या हातावर नवऱ्याचं नाव लिहितात. त्या दोघांचं असं प्रेमाने बोलणं चालू असतं. तेव्हा स्वीटी बोलते, अब ज़माना बदल गया, मेरी भी कोई चॉईस है ना, अब दुल्हन अपने चॉईस से मेहंदी बनाती है. तेव्हा मकरंद बोलतो, बरं ते सगळं जाऊ दे, मला एक गोष्ट सांग, तुम अपने हाथों पे मेरा नाम लिखने वाली हो या नहीं. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं अभी तक कुछ सोचा नहीं. तेव्हा मकरंद बोलतो, हाँ पता था. तेव्हा स्वीटी बोलते, पता था मतलब. तेव्हा मकरंद बोलतो, नहीं मुझे पता था कि तुमने अभी तक कुछ सोचा ही नहीं होगा. तेव्हा मकरंद बोलतो, लेकिन क्या आहे ना स्वीटी, माझा विचार झाला आहे. माझा विचार असा झाला आहे की मी आज तुझ्या हातावर माझं नाव लिहिणार आणि तो हातात कोण बाहेर काढतो आणि स्वीटीच्या हातावर नाव लिहायला लावतो. आणि ते दोघं मस्ती करत असतात. तेवढ्यात स्वीटी बोलते, छोडो ना मेरा हात गंदा हो जाएगा. तेव्हा मकरंद तिला बोलतो की ठीक आहे छोड दिया, पण तुला माझी गोष्ट ऐकावं लागेल. आणि मकरंद तिला गळ्याशी लावतो. तेवढ्यात शुभा तिथे येते आणि पटकन बोलते, नाही नाही मी काही नाही पाहिलं आहे. तेवढ्यात मकरंद आणि स्वीटी गोंधळतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात. आणि स्वीटी पळत पळत जाऊन शुभाच्या पाठीमागे लपते. आणि शुभा बोलते, काय रे. तेव्हा मकरंद बोलतो गोंधळून, अगं काही नाही, पेन बंद होता तो चेक करत होतो चालतो की नाही, हातावर लिहून चालतोय की नाही चालतोय, सगळी गोची झाली आई. तेव्हा शुभा बोलते, हो का, मी काही नाही, मी हिला न्यायला आले होते, बाहेर सगळ्या बायका जमल्या आहेत ना मेहंदी काढायला. शुभा बोलते, तुझं गं. तेव्हा स्वीटी गोंधळते आणि बोलते, नाही मी तो सिर्फ बस. तेव्हा शुभा बोलते, नाही आत्ता येतेस मेहंदी काढायला की वेळ आहे अजून. तेव्हा स्वीटी बोलते, अभी आती हूँ. तेव्हा शुभा बोलते, नेते रे तुझ्या बायकोला. ते मेहंदीच्या दिवशी सगळ्या बायका आलेल्या असतात आणि सानू सगळ्यांना फुलं देत असते. तेव्हा त्यातली एक बोलते, शुभाने किती छान तयारी केली गं मेहंदीची. तेव्हा दुसरी बोलते, अगं छान काय, शुभा आहेच उत्साही. तेव्हा शुभा तिथे येते आणि बोलते, आली बरं का आमची नवरी मुलगी. तेव्हा शुभा स्वीटीला घेऊन येते आणि पाटावर उभं करते आणि बोलते, आणि ही आमच्या मकरंदची होणारी बायको स्वीटी. आणि बोलते, स्वीटी बस बस बसा तुम्ही सगळ्यांनी. तेव्हा शुभा बोलते, सगळ्यांनी मेहंदी काढायची हां हातावरती. तेव्हा त्यातली एक बाई बोलते, धाकट्या सुनेचं खूप कौतुक करते हां शुभा. शुभा बोलते, अगं सून नुसती नावाला, स्वीटी मुलगीच आहे माझी, ते सम्या बघत असते. तेव्हा शुभा बोलते, हे ना स्वीटी, तू मेरी मुलगी है की नाही. तेव्हा स्वीटी बोलते, हो आई. तेव्हा मिठू बोलते, सुमन मावशी तुला सांगते, स्वीटी आल्यापासून आई मलाही विसरली हां. तेव्हा शुभा बोलते, हो का, तू विसरू देशील का मला. तेव्हा शुभा बोलते, सुमन ही सगळी व्यवस्था आमच्या मिठूने केली बरं का, खूप मेहनत घेतली पोरीने. तेव्हा सुमन बोलते, उत्साहाची उत्साही मुलगी काय गं मिठू. हे सीमा रागाने बघतच असते. तेव्हा शुभा बोलते, अगं आपल्या मुलींची हौस आपणच पूर्ण करायची, मग मुलगी असू दे किंवा सून. शुभा बोलते, हो ना सीमा. तेव्हा सीमा खोटं हसत बोलते, हो आई. तेव्हा शुभा काकू म्हणून सायलीची एंट्री होते. तेव्हा शुभा बोलते, सायली अगं ये. तेव्हा बोलते, सायली अगं मला खूप बरं वाटलंस तू आली. शुभा सायलीची स्वीटीशी ओळख करून देते, सायली ही माझी सून स्वीटी. तेव्हा स्वीटी तिला नमस्ते बोलते, हिच्याच मेहंदीचा कार्यक्रम होता म्हणून तुला अगदी आवर्जून बोलवलं. तेव्हा सायली बोलते, तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं कधी होईल का. तेव्हा शुभा बोलते, आणि प्रभाताई ही सायली बरं का, इथे जवळच भजनी मंडळाचा ग्रुप आहे मंदिरात, आणि आमचा तिथे ग्रुप आहे, तिथे भेटली मला ही. अगं काय गोड गळायचा, खूप छान गाते. तेव्हा सायली बोलते, आणि शुभा काकू मला रोज नवीन भजनं शिकवतात. तेव्हा शुभा बोलते, सायली आजच्या दिवशी तुझं एक गाणं झालंच पाहिजे. तेव्हा प्रभाताई पण म्हणते, हो गाणं व्हायलाच पाहिजे. तेव्हा शुभा बोलते, मेहंदीचं गाणं म्हण ना कुठलं तरी. तेव्हा स्वीटी पण सायलीला बोलते, प्लीज गाई ना. तेव्हा सायली बोलते, बरं. तेव्हा सायली मेहंदीचं गाणं बोलते. सायलीचं गाणं झाल्यावर सगळं सायलीचे कौतुक करतात आणि टाळ्या वाजवतात. शुभा बोलते, काय सुंदर म्हटलंच गाणं, खरंच काय सुंदर आवाज आहे ना तिचा, जितकी तू गोड आहेस ना तितकंच तुझं गाणं गोड आहे. तेव्हा शुभा बोलते, बरं सायली तू बोल काहीतरी स्वीटीशी, मी काहीतरी खायला घेऊन येते तुझ्याशी तुमच्यासाठी.
तेव्हा मिठू बोलते आई आई थांब तू बस मी आणते. तेव्हा शुभा बोलते अगं बस का तू, मेहंदी काढतायत ना तुम्ही. तेव्हा सायली स्वीटीला बोलते कसं वाटतंय स्वीटी, नवीन घरात लग्न करून येणार आहेस. तेव्हा स्वीटी बोलते सच कहूँ खुश तो बहुत हूँ, आई हमेशा कहती है कि मैं उनकी बहू नहीं बेटी समान हूँ, लेकिन सच कहूँ थोड़ा सा डर ही डर लग रहा है तेव्हा सायली बोलते अगं शुभा काकूंसारखी प्रेमळ सासू तुला शोधून सापडणार नाही खरंच. स्वीटी बोलते हाँ मला माहीत आहे, पण लेकिन बाकी लोग तो आहे ना, मैं उनकी कसौटी पर खरी नहीं उतरी तो, मुझसे कोई भूल हो गई तो किसी बात का डर होता है. तेव्हा सायली बोलते अगं डरायचं काय त्यात, शुभा काकू तुला मुलगी मानतात ना, मग तू त्यांची मुलगी बन ना. सासू सासऱ्यांना आई बाबा मान, दिराला भाऊ मान, नंदेला जावेला बहीण मान. एकदा तू सगळ्यांना आपलं मानलंस ना तर सगळं सोपं होऊन जाईल बघ स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते सच. तेव्हा सायली बोलते अगं हो आता बघ ना स्वीटी, आपल्या घरात पण सगळी माणसं सारखी नसतात ना, कोणी रागीट असतं, कोणी प्रेमळ असतं, कोणी सतत रुसत असतं आणि कोणीतरी सतत त्रास देत असतं. पण आपल्याला मनात सगळं माहीत असतं ना, ही सगळी माणसं आपली आहेत. अगं तसंच ते हे. आणि स्वीटी काही नातींना पटकन आपलीशी होतात आणि काही नातींना थोडासा वेळ लागतो, पण आपण प्रयत्न नाही हो सोडायचे. तेव्हा स्वीटी बोलते थैंक यू सायली, तुमसे बात करके बहुत अच्छा लगा आणि मी हे जरूर याद रखूंगी. तेवढ्यात शुभा तिथे येते आणि बोलते काय चालले आहेत गप्पा. तेव्हा सायलीला लाडू देते आणि सायली बोलते तुमच्या हातचा लाडू. तेव्हा शुभा बोलते खाल्लाच पाहिजे. मी तिथे बसते आणि बोलते आता बघ हिच्या हातावरती मेहंदी मी काढणार आहे. तेव्हा सीमा बघतच असते. तेव्हा शुभा स्वीटीच्या हातावर मेहंदी काढायला स्टार्ट करते. सीमा पण इकडे मेहंदी काढत असते आणि आपल्या हाताकडे बघून शुभाकडे आणि स्वीटीकडे रागाने बघत असते. शुभा स्वीटीकडे बघते आणि तेवढ्यात एपिसोड संपतो.